एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू अशा पारंपरिक हातगा गीताच्या सुरवातीने सध्या माध्यमिक विद्यालय फेजेवळचा परिसर दुमदुमून गेलाय। मोसमी पाऊस हातगा नक्षत्राने संपत असताना या काळात ग्रामीण भागात मुलींनी एकत्र येत हातगा बसवण्याची आणि पारंपरिक गीते गाण्याची संस्कृती जपण्यासाठी फेजेवळे हायस्कूलने स्तुत उपक्रम राबवला। या उपक्रमामुळे शाळेत विविधतेतून एकता जोपासण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे, ज्यामुळे पालक आणि गावकऱ्यांकडून शाळेचे विशेष कौतुक होत आहे। शाळेचे मुख्याध्यापक DS येरुडकर आणि सहाय्यक शिक्षिका RR निवंगरे यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक उपक्रम दरवर्षी उत्साहाने राबवण्यात येतो। या उपक्रमात शाळेतील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, धनगर अशा विविध समाजातील मुलींनी एकत्र येऊन पारंपरिक पोशाखात आनंदाने हादग्याची गाणी गायली आणि फेर धरला। हादगा किंवा भोंडला हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा आणि विशेषतः कुमारिकांचा पावसाळ्यातील एक पारंपरिक समूह नृत्याचा आणि गीतांचा उत्सव आहे। या गीतामधून निसर्ग, शेती आणि स्त्री जीवनातील विविध पैलूंचे चित्रण केलं जातं। फेजेवळे शाळेने हा उपक्रम राबवून केवळ एक सांस्कृतिक परंपरा जतन केली नाही, तर धार्मिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी एक आदर्श उदाहरण समाजात घालून दिला। या उपक्रमाबद्दल बोलताना फेजेवळे गावच्या सरपंच प्रतिभा एकवडे म्हणाल्या, माध्यमिक विद्यालय फेजेवळे शाळेमध्ये शैक्षणिक उपक्रमाबरोबरच असे सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे तर इतर क्षेत्रातही अग्रेसर होत आहेत। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच धार्मिक एकात्मता जोपासली जाते, जो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे। हातगा गीताच्या माध्यमातून संस्कृती आणि एकात्मतेचा वारसा जपण्याचा फेजे माध्यमिक विद्यालयाचा हा प्रयत्न हातगा गीताच्या माध्यमातून संस्कृती आणि एकात्मतेचा वारसा जपण्याचा फेजेवळे माध्यमिक विद्यालयाचा हा प्रयत्न निश्चितच अभिनंदनास पात्र आहे। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर।